श्री स्वामी समर्थ. सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलमध्ये सर्व मंडळींचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 21 वर्षांनी चमत्कार केला स्वामींनी आणि स्वामींचा शब्द खरा ठरला. मंदार वृक्ष बहरला, सिद्धविनायक सिद्ध झाला. याबद्दल आज आपण ही कथा आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे. तरी सर्व मंडळींना विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला कुठेच स्किप करायचा नाही आहे, तरच तुम्हाला ही कथा ऐकायला मिळेल. चला तर मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता आपण कथेला सुरुवात करूया. सिद्धविनायकाचे दर्शन घेताना बाप्पांचा नामघोष करण्यास स्वामींचे स्मरण करावे असे सांगितले जाते. एक प्रचलित कथा आहे, जाणून घ्या. काय ती कथा आहे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मुंबईतील सिद्धविनायकाचा महिमा अगाध असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धविनायकाला मनापासून आर्त साद घातली तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतो, नवसाला पावतो, अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील सिद्धविनायकांची एक कथा सांगितली जाते. सिद्धविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि 21 वर्षांनी पहा चमत्कार घडला, स्वामींचा शब्द खरा ठरला, अशी एक कथा सांगितली जाते. सिद्धविनायकाचे दर्शन घेताना बाप्पांचा नामघोष करण्यास स्वामींचे स्मरण करावे असे सांगितले जाते. सिद्धविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमळ, वरील डाव्या हातात अंकुश आहे. खालील उजव्या हातात मोत्याची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रुळणारा सर्पहार आहे. दोन्ही बाजूंनी रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत आहे असल्याप्रमाणे दिसत आहे. तसेच सिद्धविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो असे म्हटले जाते. स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज, जे श्री गणेशांचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असे म्हटले जाते. अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे आहे अशी विचारणा स्वामींना रामकृष्ण महाराजांना केली. तर परब्रह्म देण्यासाठी स्वतःसमोर उभे असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काही देखील मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की स्वामी, मला काहीच नको. तुम्हाला काही द्यायचे असेल तर माझ्या सिद्धविनायकाला आपण वैभव द्या. जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले. लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वर भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली. गारुड्याचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धतेच्या गोष्टी सगळ्या सुख काढून दे, असा आदेश स्वामींनी दिला. त्यातील मुख्य 2 गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य ज्यांच्या घरी स्वामी असते त्या चोळप्याच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या. उर्वरित ज्या 2 गोष्टी आहेत
त्या नेहमी ज्या मंदिरात गणपती मंदिरात जातोस त्याच्यासमोर पुरून ये असे स्वामींना जांभेकर महाराजांना सांगितले. त्यानंतर जांभेकर महाराजांनी पण स्वामींनी जे सांगितले ते केले. त्या ठिकाणी 21 वर्षांनी मंदार वृक्ष उगवला. स्वामींचा शब्द खरा ठरला. त्यानंतर स्वामींचे प्रत्यय येताच जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ सेवेला लागले. स्वामी समर्थ बरोबरच्या सहवासातील या काळात श्री जांभेकर महाराज यांच्याकडे स्वामी समर्थांनी एक भाकीत केले होते. काय भाकीत होते पहा मंडळी हो. 21 वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल आणि त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल. हा शब्द खरा ठरला मंडळी हो. आणि प्रभादेवीचा सिद्धविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला अशी एक मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय स्वामींना रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धविनायकाला जा. तिथे मंदार वृक्षाचे आणखी एक रोपटे लाव. मंदार वृक्ष इंचाने वाढेल तसतसे सिद्धविनायकाचे वैभव वाढेल. ज्या दिवशी मंदार वृक्ष बहरेल त्या दिवशी सिद्धविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी जांभेकर बुवांना अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिला. त्यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व तिथे लांब लचक रांगा दिसू लागल्या. स्वामींना दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण बुवा जांभेकर हे मुंबऱ्यात प्रभादेवीला आले. प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धविनायक देवळाजवळ लावले. त्या ठिकाणी गणपती व स्वामींची प्रार्थना केली. स्वामी, मी माझे काम केले, आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे वचन मागितले. तेव्हा सिद्धविनायक समोर हात जोडून जांभेकर बुवा म्हणाले की हे गजानना, स्वामींना दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्तगण आकर्षित होत असे साकडे रामकृष्ण बुवांनी सिद्धविनायकाला घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या सिद्धविनायकाला वैभव प्राप्त झाले. अखेर स्वामींचा शब्द खरा ठरला. 21 वर्षानंतर चमत्कार झाला आणि स्वामींचा शब्द खरा ठरला. मंदार वृक्ष बहरला, सिद्धविनायक सिद्ध झाला. मंडळी हो, तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि सिद्धविनायकाची कथा कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.